केलायस तू. त्या दिवशी जर सई वेळेत पोहोचली नसती ना तर तू पण मेली असतीस. भैरवी, भैरवी, हे सगळं खरं आहे. अहो थांबा बाबा, थांबा. या नीचबाईचे पराक्रम अजून संपले नाहीयेत, आणखी आहे. टेल मी वन थिंग. सईंनी यांचा जीव वाचवल्यानंतर यांनी काय करावं? येस, काय करावं? सईंना थँक्यू म्हणावं, सॉरी म्हणावं? नाही, त्या सगळ्यातला काहीच नाही. तेव्हाच त्याच वेळेला तिथे संधी बघून सईंचा परत एकदा जीव घ्यायचा प्रयत्न केला हिने. थँक गॉड माझं नशीब चांगलं होतं म्हणून दुसऱ्यांदा परत एकदा सईंना वाचवू शकलो मी. आणि त्याच वेळेला या बाईचे ना सगळे कारनामे ऐकले मी. आय डोंट नो हिच्या कर्माचे फळ की काय, पण त्यानंतर ना विक्रमची गोळी पण करेक्ट हिलाच लागली. ही बंदूक त्याने तुझ्यावर उगारली होती. तुला गोळी मारणार होता, मी मध्ये आले म्हणून मला लागली. मी हे सगळं तुला वाचवण्यासाठी. प्लीज हे खापर माझ्यावर नाही बोलायचंस तू, अजिबात नाही. आणि त्यापेक्षा ना मरू द्यायचं होतं मला. ऍटलीस्ट तुझे रूप नसतं बघता आलं. मला कळायला लागल्यापासून ना तुला आदर्श मानायचो ग मी. आयुष्यात ना नेहमी तुझ्यासाठी काहीतरी करायचं होतं, तुला प्राऊड फील करवायचं होतं, तुझ्यासारखं व्हायचं होतं. पण थँक गॉड मी तुझ्यासारखा नाहीये. थँक गॉड. प्लीज असं नको बोलूस. मी आई आहे तुझी. तेच तर दुर्दैव आहे ग माझं. हात जोडते तुझ्या समोर. एकदा माझी बाजू समजून घे. बाईच घे तू. आता पण मीच तुला समजून घेऊ. तू नाही समजून घेणार तर कोण समजून घेणार आहे मला? सांग मला, कोण समजून घेणार आहे मला? आई आहे ना तुझी, आई आहे ना मी. तुझ्यासाठी माझं अख्खं आयुष्य बदललं मी. एवढा मोठा हा बिझनेस सेटअप केला कोणासाठी? तुझ्यासाठी. सगळं तुझ्यासाठी केलं ना मी. काय इच्छा होती? एक कर्तबगार चांगली तुझ्या लेवलची बायको तुला मिळावी एवढीच अपेक्षा होती ना माझी. ही आली तुझ्या आयुष्याची. ही फालतू मिडल क्लास मुलगी तुझ्या आयुष्यात आली. गरज होती तिची. तिच्यामुळे आपण वेगळे झालो. तिच्यामुळे मला तुझ्यापासून लांब व्हावं लागलं. आता हे सगळं झाल्यावर मला राग नाही का येणार? मला राग नाही का येणार ते बोल. जिला फालतू आणि मिडल क्लास म्हणतेस ना तू, तिने जीव वाचवलाय तुझा. जिचा आयुष्यभर रागराग करत आली आहे, जिच्या जीवावर उठलीस ना, तिने कसलाही विचार न करता स्वतःचा ब्लड डोनेट करून वाचवलंय तुला. पण राजू काय माज दाखवू शकतेस ना, त्यामुळे फक्त मला या सगळ्यात आश्चर्य कसलं वाटतंय माहितीये का? इतकं सगळं होऊन पण जराही पश्चाताप नाहीये तुला. आणि मला कळलंय की तुला कधी पश्चाताप होणार पण नाही, कारण तेवढी माणुसकीच नाहीये तुझ्यात.
म्हणून मला इथे राहायचं नव्हतं सई. हेच कारण होतं ते, हेच. देवांश, प्लीज शांत व्हा ना. आता माझा गुन्हा सिद्ध झालाच आहे तर इथे राहणं योग्य नाहीये माझं. त्यामुळे मी इथून गेलेलंच बरं. थांबा. तुम्ही प्लीज कुठे जाऊ नका मॅडम. काय बोलताय तुम्ही? वेळ लागलाय का तुम्हाला? नाही देवांश, मगाशी मला कळत नव्हतं की मला चुकल्यासारखं का वाटतंय. म्हणूनच तर मी घरच्यांना सगळं खरं सांगायला कचरत होते ना. पण त्याचं कारण माझ्या आत्ता लक्षात येतंय. तुम्हीच बघा ना. नाही म्हणजे भैरवी मॅडमने आपल्याला एकमेकांपासून दूर करण्यासाठी हवे ते प्रयत्न केले. पण काय झालं, आपण एकमेकांच्या आणखी जवळ आलो ना. हो की नाही? भांडणं, वाद हे तर होतच राहतात देवांश. माझ्यासाठी आपल्या कुटुंबाने एकत्र राहणं फार महत्वाचं आहे. आणि तोच माझा खरा आनंद आहे. त्यात जर भैरवी मॅडम अशा निघून गेल्या ना तर आपलं कुटुंब विस्कटून जाईल आणि ते मला होऊ द्यायचं नाहीये. म्हणून मला त्यांना कुठे जाऊ द्यायचं नाहीये देवांश. प्लीज त्यांना थांबवूयात आपण. बघतेस ना, ही आहे माझी बायको. खरं म्हणजे हे सगळं ऐकून मी एकदम सुन्न होऊन गेलेलो आहे. एक मन सांगताय की भैरवीने जो काही गुन्हा केलाय त्याला आपण माफी करूच शकत नाही.
पण दुसरं मन असंही सांगतंय की भैरवीने ह्या घरासाठी खूप काही केलेलं आहे. आज आपण जे काही आहोत ते फक्त तिच्यामुळे. ती नसती तर तेव्हा मला असं वाटतं की तिच्याशिवाय हे काही शक्यच झालं नसतं. आणि तिची आत्ताची तब्येत पाहता तिने हे घर सोडून कुठेही जाऊ नये असं मला वाटतं. बाबा, दिवा, बाबा अगदी बरोबर बोलतायत. सईमुळे आज भैरवीताई जिवंत आहेत, तसंच भैरवीताईंमुळे तू जिवंत आहेस बाळा. आणि राहिला प्रश्न तुझ्यावर झालेल्या अन्यायाचा, तर त्याला एक प्रकारे आम्ही सगळेच जबाबदार आहोत. सगळं आमच्या डोळ्यासमोर होत होतं आणि आम्हाला समजलं नाही. तुम्ही घर सोडून गेलात त्याला सुद्धा आम्ही सगळे दोषी आहोत. भैरवीताई खरंच चुकीचं वागल्यात आणि त्याची शिक्षा पण त्यांना मिळायलाच हवी. पण ताईंनी ह्या कुटुंबावर, या घरावर इतके उपकार केलेत ना की त्यांना तुम्ही हे घर सोडून जा असं नाही सांगू शकत आम्ही. मी तुमच्या सगळ्यांमध्ये लहान आहे, सो ह्या डिसिजन मध्ये तरी काही बोलू नाही शकत. पण आपण सगळे एका गुन्हेगाराला विसरतोय. तुमचं काय? मी तुला म्हटलं होतं ना अंजली, आम्ही तुला चांगले ओळखून आहोत म्हणून. आज आलंच तुझं बिंग बाहेर. मम्मी, मम्मी हो, यावेळी एकदा मला माफ कर प्लीज. बस, तुम्ही दोघं लग्न न करता एकत्र राहिला, ही चूक तर तुम्ही केलीच. पण एका गोष्टीचं मला समाधान आहे की माझ्या ओमीचं तुझ्याशी लग्न नाही झालंय. वाचला तू तुझ्या कचाट्यातून. इतक्या दिवसात तुझ्या वागण्याचा जर सगळ्यात जास्त त्रास कोणाला झाला असेल ना, तर तो सईला झालाय. आणि तुझ्या बाबतीत काय करायचं हे आता सईच ठरवेल, आणि ते आम्हाला मान्य असेल. मग ठीक आहे, कारण मम्मी मला माहिती आहे सई काय निर्णय देईल. सईचं मन खूप मोठं आहे, मला माहिती आहे. ती मला नक्की माफ करेल. सई, तू मला माफ करशील ना प्लीज. सई अगं बोल ना काहीतरी. कम ऑन प्लीज. अंजली, तू माझी बहीण आहेस. मी नेहमी तुझ्या चांगल्याचाच विचार केलाय. तुझ्या प्रत्येक चुकीत तुला सांभाळून घेतलंय मी. मग यावेळी पण तू मला प्लीज सांभाळून घेशील ना का? हो ना, मला माफ करशील ना? नाही,
यावेळी मी तुला सांभाळून घेणार नाही अंजली. खोटं बोलून आमच्या घरात घुसलीस, जाणतेपणाने माझ्या कुटुंबाला त्रास दिलास, आईंना चळलंस. तुझं पारडं आता भरलंय, त्यामुळे तू आता या घरात राहू शकणार नाहीस. व्हॉट? हो, जे तू ऐकलंयस तेच बोललीये मी. आत्ताच्या आत्ता आमच्या सगळ्यांच्या आयुष्यातून तू निघून जाणार आहेस. सई, हो, सई अगं प्लीज. सई हात सोड माझा. कधीपासून इतका प्रेमाने बोलतेय, कळत नाहीये का तुला? का ग अंजली, आत्ता हात जोडत होतीस ना तू? काय झालं त्याचं? व्हॉट यू मीन काय झालं? कंटाळा आलाय मला. समजता कोणा तुम्ही सगळे स्वतःला? हा, या घरात आल्यापासून मला प्रत्येक वेळी प्रत्येक गोष्टीसाठी अपोज केलाय फक्त तुम्ही. का? नाही, सांगा ना मला, काय वाईट आहे माझ्यात? जर ही सई जहागीरदारांची सून होऊ शकते तर मी का नाही? उत्तर सोपं आहे बाळा. सईनी आजवर या घराच्या फक्त चांगल्याचा विचार केलाय, आमच्यावरती प्रेम केलंय, आमची सेवा केली आहे. आणि तू फक्त खोटेपणा करून आमच्या चांगुलपणाचा गैरफायदा घेतलास, कळलं? अहो पण बाबा, मी एकटी खोटं बोलली आहे का? या भैरवी मॅम यांनी तर किती कांड केले, त्यांना कोणी काहीच नाही बोललंय. आणि हा तुमचा मुलगा लाडका ओमी, हा काय धुतला तांदळाचा आहे? हा पण माझ्यासोबत विदाऊट लग्न इतके दिवस राहिलात ना, त्यालाही कोणी काही बोललं नाहीये का? बरोबर आहे अंजली तुझं. नाही, माझ्याकडून पण चुका झाल्यात. तुझ्यावर विश्वास ठेवला ही त्यातली सगळ्यात मोठी चूक आहे. मम्मा, बाबा, दादा, बहिणी, इव्हन रिया सुद्धा मला सांगत होती की तू एक नंबरची खोटारडी मुलगी आहेस म्हणून. तुझ्यापासून लांब राहायला मला सांगत होते, पण मी तुझ्या प्रेमात इतका आंधळा झालो ना की मी कोणाचं काहीच नाही ऐकलं. मला माझी चूक मान्य आहे आणि माझी फॅमिली जी काही मला शिक्षा देईल ना, मी ती चुपचाप एक्सेप्ट करेन. ते तुला कधीच जमलं नसतं. का? कारण माहितीये, कारण तुझ्यात ना तेवढी डिसेन्सी पण नाहीये. अंजली, आय एम डन विथ यू. आपलं नातं संपलंय आता. चुकतोय सा ओंकार, पस्तावशील तू. तुम्ही सगळेच. कारण जर मला जहागीरदार होता नाही आलं ना, तर मी तुम्हाला एकेकाला भोगायला लावीन. सिरियसली? तू अजूनही आम्हाला धमक्या देतेस? ए, चल निघ, चल. आम्ही कोणालाही घाबरत नाही आणि तू माझ्या आयुष्यातून, माझ्या घरातून बाहेर निघ, चल.
गेट आउट. नाही, मी कुठेही जाणार नाहीये. नाही, कारण तुम्हाला वाटते ना तितकी वाईट नाहीये मी काही केलेलं नाहीये. ही बाई आहे खरी विलन. मला मान्य आहे की मी खोटं बोलून या घरात राहिले, पण मला या घरात आणलं कोणी? या बाईने. एवढे सगळे कानकोडी केले या बाईने. आणि ही तर साईच्या जीवावर पण उठली, तरी पण तुम्ही हिला ठेवून घेताय आणि मला का काढताय घराच्या बाहेर? मी कुठेही जाणार नाहीये, मी इथेच उभी राहीन. भैरवी ताईंनी अक्षम्य गुन्हा केलेला आहेच, पण त्यांचं ह्या कुटुंबात स्थान आहे. त्यांची पूर्व पुण्याई बघता आम्ही त्यांना कधीच शिक्षा देऊ शकत नाही. पण तुझं काय ग? तू काय केलंयस या घरासाठी? तुला या घरात ठेवून घ्यायला आम्ही बांधील नाही आहोत. आत्ताच्या आत्ता हे घर सोडून तुझ्या घरी निघून जा. जा. नाही अंजली, जा. मी जाणार नाही. चालती होय इकडनं. मी जाणार नाही. नाही मम्मी, मम्मी. मम्मी प्लीज दरवाजा उघडा ना. मम्मी. ओंकार, अरे तू तरी काहीतरी बोल ना. तू प्रेम करतोस ना माझ्यावर, सांग ना त्यांना दरवाजा उघडायला प्लीज. दरवाजा उघडा ना. या ना मला घरात. तुम्ही असं मला नाही करू शकत. प्लीज प्लीज घ्या ना मला. हे बघा जर तुम्ही मला घरात नाही घेतलं ना तर मी माझा हात कापून घेईन, जीव देईन. नाहीतर मी गाडी खाली जाईन आणि मरून जाईन. प्लीज मला घरात घ्या. प्लीज प्लीज. दार उघडा ना कोणीतरी. आज परत जिंकलीस सई तू. पण ही अंजली पण ना इतक्यात हार मानणारी नाहीये. तू आज सगळ्यांसमोर माझा अपमान केलास. तुझ्यामुळे मला घरातून बाहेर काढले. आय प्रॉमिस सई, मी परत येईन आणि अशी सिच्युएशन निर्माण करेन की तुला मला स्वतःहून या घरात एंट्री द्यावी लागेल. आय प्रॉमिस.